तर शुभ सकाळ म्हणजे कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये मी आणखी आपलं स्वागत करत होतं. सध्या आपण अक्षराच्या इथं आहोत. काल जे आपण गडदे लावलेले 2 तर तेच आता काढायला आपण जाणार आहोत. सध्या सकाळचे 6 वाजलेत. तर आता एकदम पहाटे 6 वाजता जास्त कोण उठला नाही सध्या, आणि मी पण एवढ्या लवकर काय उठत नाही, पण खास गडदे लावण्यासाठी आज उठलो आहे. तर हा बघा इकडे अक्षरादा आहे. अक्षरादाने मोठी छत्री घेतला ना, आपल्याला 2 छत्र्या घेतला नाहीत. तर आता चाललो खाली नदीवरती. आता थोड्याच वेळात बघायला भेटेल की किती गडद्याला खेकडी लागली आहेत. काल ते बॅडमिंटनने आपण पकडलेच खेकडी, ती त्याची 3-4 भेटली खेकडी, आणि आज गडदे लावलेत, त्याला बघूया किती भेटतात. आता जाऊया नदीवरती. तर दुर्ग्या बायका आले नाहीत. दुर्ग्या बायका एवढ्या लवकर उठत नसतात. अक्षराला बोललेला तो काल की यल, पण झोपले दोघं पण. आणि आपला शिरप्या बाय पण नाही. शिरप्या बाय काय शाळेत जातो, सकाळची शाळा असेल आज. उठला असेल ना आता, आज उठला असेल लवकर. नाही उठला तर काय तो जाणारच नाही मला वाटते जायलाच. आज लवकर यायचं आहे, त्यामुळे सकाळची शाळा आहे ना, आणि उद्या काय सुट्टीच आहे, त्यामुळे जाईल. नदीच्या पाण्याचा आवाज क्लिअर येतो आहे इथं एकदम सकाळी जास्त काय आवाज नसल्यामुळं. आणि आजूबाजूला तुम्हाला चिमण्यांचा आवाज पण येत असेल सकाळ सकाळ. कसली थंडी? तुला वाजेल थंडी. आता तू जाणार आहेस ना पाण्यात, मला नाही वाजणार, मी नाही येणार. तर बघू शकता सध्या सकाळचा परिसर तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. वेरेच्या इथं आलं आपण. तर बघू शकता सध्या काळोख असल्यामुळे तुम्हाला जरा अशी व्हिडिओ दिसते, नाही तर एकदम परफेक्ट दिसली असती. उजेड असता थोडा. आणि इकडं आपली विहीर आहे, आणि इकडे भात शेती अक्षरादात थरव्यांची, आणि इकडे आपली नदी आहे. मोर उरटतो. जाऊया. लांब आहे, आवाज येत असेल, म्याव म्याव करतोय मोर. इकडे बघू शकता या साईडला शेती तुम्हाला दिसत असेल, आणि इकडे आपली नदीची वाट आहे. तर आता तिकडूनच चाललं आहे. पाणी आता कमी झालं असेल. हां, पाऊस नाही पडला ना रात्री. नाही, कमी झाला असेल. आता तुम्ही कालची व्हिडिओ बघितलीत ना, जी की खेकडी पकडण्याची होती, तर त्याच्यात पाणी जरा जास्त होता. आणि आज बघा पाणी खूप कमी झालं असेल. सकाळ सकाळ सध्या नदीवरती कोण नाही आहे. कोण गडदी लावतो का नाही सध्या? नाही लावत काय? तर अक्षरादा बोलते सध्या कोण लावत नाही. अक्षरादा एकटाच. अक्षरादानी मग पहिल्यांदाच लावला नाही ना. बघूया काय हाताला लागतो की नाही. एक खाली हात यायला लागतं आहे. आणि नदीचं पाणी बघू शकता, पण आता गढूळ पाणी नाही आहे, बऱ्यापैकी चांगला आहे, स्वच्छ झाला पाणी. बघू शकता कालच्यापेक्षा तरी कमी झाला. नाही तर काल त्या पूर्ण मोऱ्या दिसत नव्हत्या, आज पूर्णपणे दिसायला लागला आहे. मोऱ्या पण दिसायला लागल्या, आणि पाणी पण एकदम मस्त स्वच्छ दिसायला लागला आहे बऱ्यापैकी. काल एकदम गढूळ पाणी होता. आता बघा पाणी बघा, तरी पण बराच पाणी आहे नदीला अजून. खेकडी आलेत काय तिथं त्या कोपऱ्यात. तिथं मग काल काय करतो आपण, खेकडी पकडत होतो त्या नेटने. हां, तरी या साईडून जास्त येतोय पाणी अक्षरदा कोपऱ्यातनं. काल एवढा नव्हता ना. इकडं कोपऱ्यात पकडत होतो खेकडी. पाणी इकडे वरती आला ना, हो. तर आता फायनली आपण जाणार आहोत कुंभ्याची जी वाढ गेली कुंभ्याच्या साईडला, तर तिथंच जाणार आहोत. तिकडे आपण गडदे लावले, तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलेच असाल. तर आता बेगीन तिकडे जायचं आहे, आणि गडदे काढायचे आहेत, आणि रिटर्न यायचं आहे. तुम्हाला बघायला भेटेल खेकडे. थोडा पाऊस पण पडायला लागला आहे, बारीक शिंतडतो आहे, पण त्या पावसाचा एवढा काही इफेक्ट नाही पडत आहे, भिजायला का होत नाही आहे. पण जर जोरात पाऊस आला तर आपल्याला छत्री खोलायला लागेल, जशी की अक्षराने खोलला नाही. तर चला आता जाऊया. आता जसं आम्ही तिथं पोचायला लागलो आहे ना, तसा पाऊस यायला लागला आहे. जरा पाऊस नसता तर बरा झाला असता. आता अक्षरादा इथं आतमध्ये जाणार आहे, तर जाईल तर तिथं त्याला मग भिजायला होईल जर पाऊस असला तर, कारण की आतमध्ये छत्री पण नेऊ नाही शकत. सध्या आता आपण आलो आहे इकडे, जी की खपरीची वाट जाते ना, खपरी साईडला आणि कुंभ्याच्या साईडला तिथं आलं.
कालच्या व्हिडिओ तिकडं पण गेलेलो, पाणी खूप होतं ते दाखवलं तुम्हाला. आणि आता डायरेक्ट आपण सीधा जाणार आहोत कुंभ्याच्या इथं जो पारा लागतो तिथं लावलेत गडदे, ते आता काढायचे आहेत. तर आता एकदम 1-2 मिनटातच आपण तिथं पोचणार आहोत. तुम्हाला बॅक साईडने दाखवतो. इकडे बघा ही वाट, आणि त्या वाटेने चालत चालत जायचं आता आपल्याला. पाऊस नको यायला, पावसाला जरा वाट लागेल. पूर्ण व्हिडिओ पण जास्त काय करता नाही येणार. हो, जर पाऊस नसेल तर तुम्हाला ते गडदे ओपन करून पण दाखवता येतील. जर पाऊस असला तर कदाचित डायरेक्ट घरातच न्यायला लागतील ते. तर फास्ट फास्ट चाललो आम्ही, पाऊस यायला लागला आहे. आला लगेच उगाचच पाऊस. थोडा 5:30 वाजता यायला पाहिजे आता. काय उठलेलो मी 5:30 वाजता, पण मला झोप येत होती म्हणून मी झोपलो परत. तर आता आलो आहे तिथेच ज्या ठिकाणी काल आलेलो, आणि तिकडे आता पुढं जायचं आहे आपल्याला. पुढच्या साईडला कडे आलं. इकडे पाणी बघू शकता, निव्वळ झालं एकदम. आणि आता इकडे खैरं बरीच आहेत, त्यामुळे जरा जपून जपून जायला लागणार आहे, नाही तर काय आपली खैर नाही. चला. हो, कैरदी आणि खैराची झाडं आहेत, त्यामुळे जरा जपून जपून जायला लागते. इथंच लावलेलं दे इकडे छत्री. तर अक्षा आता जातोय. आता इथे गडदा लावलेला काल त्या साईडला लावलेला, तिकडे त्या साईडला लावलेला आहे. तर तिथंच जाणार आहे आता. या साईडून जायलाच वाट आहे, एकदम जाळीची वाट आहे, कर्दीची झाडी आहेत. तर तो बघा तिकडे गेला आहे, दिसत असेल आता. आणि आता इथून तो काढेल गडदा. काढते वेळी काही जास्त काय करायला नाही लागत, डायरेक्ट काढायचा असतो. पण लावते वेळेस जरा मेहनत असते, कारण की ती आजूबाजूची दगडी वगैरे लावायला लागतात. तर झालेत काढून, तिकडे दिसत असेल तुम्हाला गडदा काढून झाला आहे. आता येईल गडदा घेऊन, जरा बघत असेल काय आला आहे की नाही खेकडे आत. तर बघू, पहिल्यांदाच लावलेला, त्यामुळं जितकी भेटतील तितकी चांगली आहेत. आहे ना, आहे बोलतोय. बघू, 1-2 असले तरी तुम्हाला दाखवायला होतील. फर्स्ट टाईम लावलेले आहेत, त्यामुळं चालून जातं तेवढं. आणि तो तसाच समोर पुढे जातो आहे, कारण की त्या साईडला त्यांनी लावला नाही गडदा. तुम्हाला दाखवतो, इकडे पुढे लावला नाही, इथूनच गेलेले हो. तर तिकडे तो बघा त्या साईडला लावला नाही, तिथे दगडी आहे तिकडं. आता या साईडून तो जाईल तिथपर्यंत आणि ती गडदी काढेल. आता पाऊस पण आला, त्यामुळे त्याला आता भिजायला होणार आहे. इथे एक गडदा ठेवला ना, आणि आता तो पुढचा गडदा लावला नाही, तो काढतो. तर बघू शकता इकडे एकदम जाळी आणि थोडा थोडा आता उजेड यायला लागला आहे, त्यामुळे सर्व काय क्लिअर दिसायला लागलं आहे. अक्षराने फायनली दुसरा पण गडदा काढला, आणि 2च गडदे आपण लावलेलो ते आता भेटलेत. आहेत काय ह्याच्यात? एक आहे ना, बसायचे. काल भेटलेत तसे आपल्याला भरीत भर करायला. तर एक गडदा सोडतोय आणि धुवून घेतोय, आणि एक गडद्यात दुसरा गडदा त्याच्यात टाकणार ते खेकडी. मोठी आहेत की? याला
आहे अजून नाही ना. तर 2च खेकडी होती या गडद्यात. आता या गडद्यात किती आहेत काय माहिती, ती आता घरात गेल्यावर कळलं. नाही घरात नाही. मग इथं बाहेर काढणार आहे. जाऊन खाल्लं. चालेल. तर इथं समोर मोकळा मैदान होता ना, तिथे की 2 वाटा जायच्या, एक इकडं कुंभ्याकडे येताना आणि एक तिकडं खपरीकडे जाताना. तर तिथं आम्ही काढणार आहोत. तो बघू. हां तेच, नाही तर वास मारेल त्याचा, त्यामुळे तो गडदा आता धुवून घेणार. इथं काटे बरंच आहेत यार, बेकार काटते. तर फायनली इथं आलो आहे पऱ्याच्या इथं. आता पऱ्याच्या इथं धुवणार आहे तो गडदा पहिलावाला, जो की आपण रिकामा केला त्यातली खेकडी. आणि हा दुसरा गडदा आहे, यात खेकडी सगळी भरलेली आहेत. दोघांमधली पण एकातच आहे. पाण्याचा आवाज मस्त येतो खेळण्याचा. आता आपण रिटर्न, आता तिथं जरा मोकळा मैदान आहे, तिथं जरा ते ओपन करणार गडदा आणि तो पण गडदा मग साफ करणार. आणि जो साफ केलेला गडदा त्यात आता खेकडी टाकायची ती आणि घरी येऊन जायचं आहे. आता जरा उजेड आला आहे, हळूहळू सूर्याचं आगमन होतं आहे, त्यामुळे आता हळूहळू उजेड येत चालला आहे. नाही तर पहिली व्हिडिओ बघितली त्यात जरा काळोख तुम्हाला दिसला असेल, अंधुक. तर चला आता आलो इकडे बाहेर. आता तुम्हाला दाखवायला भेटतील ती खेकडी. नाही तर मगाशी काय डायरेक्ट त्यांनी टाकला, कारण की तिथं लगेच त्यांनी पळ काढली नसतात त्या खेकड्यांनी. त्यामुळे इकडं मोकळ्या मैदानात जरा आणले होते ना, जेणेकरून ते पळ काढू शकत नाही आणि त्यांना पकडता आलं लगेचच. तर इथं आता ओपन करणार आहे अक्षय आता खेकड्यांना आणि त्या दुसऱ्या गडद्यात टाकायचे. वरच्या साईडला आहेत, बॅटरी मारायला लागेल. तर वरच्या साईडला आहेत खेकडी. आज तुम्हाला डायरेक्ट असंच दाखवायचं, हे टाकताना दिसतील ना. हवा आला, हा बघा गेला. हा बघा दुसरा गडी, हा बघ कसला आहे. तिसरा हा झाड आहे, हा बघ कसला आहे, बाहेर पडला. तर हा बघा शेवटचा कितवा आहे, हा 4था खेकडा. आंगडे बघा कसले आहेत त्याचे, डेंजर आंगडे आहेत. येत देखो, पहिला होता ना तो लय मोठा होता, हा पण तसा मीडियम साईजचा आहे आणि तो पण आता आतमध्ये गेला आहे. आता पाऊस यायला लागला आहे, छत्री उघड. झाले आपले गडदे रिकामे करून. बघ अजून एखादा राहायला गेला असला तर. हाय अजून एक गडी हाय वाटतं त्याच्यात राहायला. आपण मोठा आहे तसा, चांगलं भेटलं, पहिलेच भेटले. मग आपली व्हिडिओ बऱ्यापैकी आता कंप्लीट झाले. पावसाने पण त्याची हजेरी लावला नाही, जोरदार चालू झाला आहे आता. 12ला मागासपासून नाही आला, नाही तर भिजवला नसती शाप, व्हिडिओ काय करून दिला नसती. चला आता, आता जोरात आला, अंघोळ झाली असती आता त्याची. हो. तर आता पाऊस पण आला आणि आता आपण चाललो आहे घरी. जरा अशीच मी कंटिन्यू ठेवणार आहे व्हिडिओ जोपर्यंत आपण तिकडं पोचत नाही नदीवरती. तोपर्यंत गडदे आपले रेडी आहेत. आता गडदा एक धुवायचा आहे, कारण की एक गडदा ऑलरेडी धुतलेला तिकडे खपरीच्या त्या पाऱ्याच्या इथे, पण अजून एक गडदा राहिला आहे. या पावसाने हजेरी लावला आता लगेच, त्यामुळे आता बघा कसा नेचर एकदम मस्त दिसायला लागेल. एक नंबरच दिसणार आहे आता. बघा कडक नजारे बघायला भेटते आता तुम्हाला पावसात.
पाणी वगैरे साचलाय खाली. वारा बघा कसला सुटताय. फायनली पोचलो आपण नदीच्या इथे. नदीच्या खळखळण्याचा आवाज तुम्हाला आता येतच असत. आज पण पाऊस काय ऐकत नाही. आज पण जोरात पडणार आहे. आज पण भरेल असं वाटतंय मला. पाणी जास्तच भरेल नदी, जशी की काल भरलेली तशी बघा. तर पाणी बघू शकता. पाऊस पण आला आता. आता आपल्याला फक्त गाडदा धुवायचा आणि सटकायचं आहे इथनं लवकरात लवकर. वारा पण जोरदार सुटायला लागला आहे. तसा की वाऱ्याचा आवाज तुम्हाला येतच असेल. काय हा वारा. शपथ, वारा बघा वारा. छत्रीचा आलबा व्हायचा. होय, गाडदा गाडदा पडला बघ अक्षादा. आपण इकडे छत्रछायाखालीच राहू. इथं वारा पण जोरात सुटला आहे बघू शकता. आणि डेंजर वातावरण झालं आहे सध्या. परत जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे. अक्षादा तिथं आपले गडदे धुवून घेतोय. एक गडदा तिकडे बाजूला ठेवला नाही. आणि आता जायचं आहे आपल्याला घरी फायनली. आता बघू, जर पाणी भरला नदीला तर अजून एकदा व्हिडिओ. पुलावरतून ज्यावेळेला पाणी जातो ना त्यावेळेला एक व्हिडिओ होणार आहे आपली नदीची. कारण की त्यावेळेला दृश्य बघायचे वेगळेच असतात. इकडं सगळा पूर्ण पाणी भरलेला असतो, पूर्ण पॅक असतो. यायला पण जागा नसते. फक्त तिकडनं यायला भेटेल आपल्याला. तरी पण आपण वाट काढत येवच कशी बशी. तर चला, आतमध्ये गेले ना हां, वरतून बाहेर नाही पडता येत. ट्रॅप आहे ना तो. तर चला आता चाललोय घरी. हा बघा, एक गडी आला. सगळी नदीची खिचडी. झाडा आहे तो. हा पहिला गेला तो असेल मला वाटतं ना. हे बघा, एवढी किती आहेत, 1 2 3 4 5 खेकडी आहेत. तर गडद्यात भेटली 2. तर फायनली आपले गडदे काढून झालेत. अक्षराच्या हातात तुम्ही बघू शकता. आता चाललो आहे आपण घरी. तर आजचा खेकड्यानिमित्त गडदे लावायचा छोटासा मोठासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.